सर्वांना नमस्कार. चांद मातला या स्टोरीचे 71 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग दोघेही बागेत गेले आणि तिथं सगळी जोडपी होती. कमी कपड्यातल्या मुली होत्या आणि त्या सगळ्या कमी कपड्यातल्या मुली बघितल्या आणि चंद्राला खूप किळस वाटायला लागली आणि ती लगेच परत फिरली आणि म्हणाली, हे तू मला कुठं घेऊन आलास? आत्ताच्या आत्ता घरी चल बरं, मला नाही इथं थांबायचं. तर तसा शशी तिला म्हणाला, अगं थांब की, काय झालं आता? चंद्रा म्हणाली, थांबून काय करू? या कमी कपड्यातल्या बाया बघू का? मला नाही असलं काही आवडत. शशी म्हणाला, आता तुला आवडत नाही म्हणून इतरांनी घालायचं नाही का? त्यांना आवडतं म्हणून त्यांनी घातलं. तू घातलीस ना अशी साडी, तुला तर ड्रेस पण नको होते, गावंढळ कुठली. आणि चंद्रा तावानं म्हणाली, हो ना, आणि या सगळ्या शिट्टीतल्या आहेत ना म्हणून अशा वागतात. काय ते बिनबाह्याचे कपडे आणि उघड्या मांड्या, मला नाही असलं बघायचं, असं म्हणून ती निघाली. आणि शशी म्हणाला, शिट्टीतल्या नाही ग, सिटीतल्या. सिटी म्हणजे शहर. आणि चंद्रानं तोंड वाकडं केलं. आणि शशी म्हणाला, अगं ही सार्वजनिक बाग आहे, मग इथं लोक फिरायला येतात ना, आपण कसं अडवायचं त्यांना? आणि काय कपडे घाला काय घालू नका हे कसं म्हणू शकतो आपण? आणि ती म्हणाली, ही बाग कसली तेव्हा? इथं सगळी जोडपीच आहेत. बागेत तर लहान मुलं आणि फुलं असतात की, आणि ही भूतं एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेली. आता गुलुगुलू बोलणारी, एकमेकांच्या डोळ्यात फार प्रेमानं बघणारी ही सगळी जोडपी बघितली आणि चंद्राला कसं तरीच वाटलं. आणि तिनं शशीकडं थोडं रागातच बघितलं आणि म्हणाली, हे कसल्या जागेवर आणलंस तू मला? ते बघ कसे हातात हात घालून बसलेत. शशीनं आता तिकडं बघितलं आणि तो ओशाळला आणि म्हणाला, अगं इकडं नको, तिकडं चल, तिकडं जागा व्यवस्थित असेल, तिकडं असलं काही नाही बघायला मिळणार, असं म्हणून तो तिला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. आणि आता तिकडं गेले तर तिथे तर याच्याही पेक्षा पुढचा प्रकार होता. एकदम घट्ट मिठी मारून छातीला छाती भिडवून बसली होती मुलगा आणि मुलगी. आणि चंद्रानं आता शशीकडे रागात बघितलं आणि शशी पुन्हा तिला म्हणाला, अरे च्छा, इथे पण असलंच आहे का? तू एक काम कर, चल तिकडं जाऊया. आणि तो पुन्हा तिला दुसरीकडे काही झुडपांच्या पाठीमागं घेऊन गेला. आणि तिथं गेले तर त्याच्याही पेक्षा वेगळा प्रकार. कमी कपड्यातल्या मुली होत्या आणि त्यांचे बॉयफ्रेंड होते आणि चक्क तोंडामध्ये तोंड घालून किस करत होते. आणि चंद्रा वैतागून तिथून निघाली, पण तिला आता बाहेर पडायचा रस्ताही सापडेना आणि ती इकडून तिकडे तिकडून इकडे फिरायची. शशी म्हणाला, अगं चंद्रा का चिडतेस? ते ज्याचं त्याचं लाईफ आहे ना, आपल्याला काय करायचं? चंद्रा म्हणाली, काय करायचं नाही म्हणून उघड्या डोळ्यानं बघायचं का? त्या रत्नाला एक अक्कल नव्हती म्हणून ती पण अशीच करायची, आणि आता सगळ्यांना पण अक्कल नाहीत. आणि काय र, यांना घर नाही का असलं काही करायला? आणि तू पण मला इथं घेऊन आलास फिरायला, मला नाही थांबायचं इथं, मी चालले. आणि शशी आता तिला विनंती करत म्हणाला, बरं मला वाटतं बागेच्या त्या बाजूला कोणीच नसावं, हे सगळे इकडेच फिरतायत ना, आपण चल तिकडं जाऊया आणि काही वेळ तिथं बसूया. आणि चंद्रा म्हणाली, नक्की तिथं काही नसेल ना? शशी म्हणाला, अगं नक्की नसणार, चल. आणि तो तिला तिकडं घेऊन गेला. आणि आणखीन पुढे गेल्यावर तर इथं त्याच्यापेक्षा पुढचा प्रकार होता. कमी कपड्यातली बाई बाकड्यावर झोपली होती आणि तो बाबा जवळजवळ तिच्या मांडीवर डोकं ठेवूनच झोपला होता आणि तिनं खाली वाकून त्याच्या तोंडात तोंड घातलं होतं आणि तिच्या केसांनी दोघांचे चेहरे झाकलेले होते. त्याचे हात तिच्या उघड्या उघड्या मांडीवर फिरत होते आणि हे बघितलं तसं चंद्रानं तिच्या दोन्ही हातांनी चेहरा झाकूनच घेतला आणि लाजून म्हणाली, इश्यबाई, आता तू मला घरी घेऊन चल, मला इथं थांबायचं नाही. आणि शशीनं विचार केला की तिला पाहिजे अशी पवित्र जागा इथं कुठेच भेटणार नाही, म्हणून आता त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि बागेच्या बाहेर घेऊन आला. तसं चंद्राला सुटल्यासारखं वाटलं. तिनं दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, कसली मुंबई, इतकी घाणेरडी, गळ्यात खडे, तोंडात तोंड, हातात हात, शी. आणि शशी मात्र आता गालात फक्त हसत होता. आणि चंद्रानं आता पुढं घेतलेली वेणी पाठीमागं टाकली आणि चालायला लागली.
आणि शशी लगेच म्हणाला, ए ती वेणी होती तशी ठेव बरं, पुढं घे. चंद्रा म्हणाली, का? शशी म्हणाला, ब्युटिफुल दिसतेस. आणि आता ब्युटिफुलचा अर्थ चंद्राला कळत होता आणि ती मुद्दाम म्हणाली, माझी वेणी आहे, माझी मर्जी. आणि ती पुढे चालायला लागली. पण आता पुन्हा तिच्याही नकळतीनं वेणी पुढं घेतली आणि शशी हसायला लागला. मग त्यानं तिला पाणीपुरी चारली, भेळ चारली, वडापावसुद्धा चारला. चंद्राचं पोट भरून गेलं आणि त्यानंतर तो तिला पिक्चरला घेऊन गेला. आणि पिक्चर बघता बघता चंद्रा त्याच्या खांद्यावर मान टाकून झोपली. शशीनं हळूच तिच्याकडे बघितलं आणि न राहून त्यानं तिच्या हातावर हात ठेवला. काही वेगळं फील होतंय का हे बघण्यासाठी. आणि मग त्याला कसं तरीच झालं, करंट लागल्यासारखं झालं आणि त्यानं तिच्या हातावरून लगेच हात काढला. पिक्चर अर्ध्यातच सोडला आणि तिला उठवून बाहेर आणलं आणि म्हणाला, आता आपण घरी जाऊया, तुला झोप येते ना? आणि चंद्रा म्हणाले, पिक्चर संपला पण मला बघायचं होतं की. ते इतकं मोठं सिनेमाचं घर बघून मला आश्चर्यच वाटलं. आणि शशी हसला आणि म्हणाला, सिनेमाचं घर? चंद्रा म्हणाले, हो सिनेमाचं घर. तो म्हणाला, पण आपण नंतर येऊया, आता चल. आणि अडाणी चंद्रा म्हणाली, मग आजचा राहिलेला अर्धा उद्या बघायचा का, आजच्याच पैशात? आणि शशी हसून म्हणाला, असं नसतं, चल. आणि तिला रिक्षातून घरी घेऊन गेला. पण पुन्हा रिक्षामध्ये ती झोपली. त्यानं तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती उठेना. शेवटी शशीनं चंद्राला मिठीत उचलून घेतली आणि खोलीच्या दिशेनं निघाला. तसेच चाळीतले सगळे लोक त्याच्याकडे आश्चर्यानं बघायला लागले की. आणि तरण्या मुली, बायका तोंडाला हात लावून, पदर तोंडाला लावून हसायला लागल्या. आणि आता त्या सगळ्यांच्या नजरांपासून कसं वाचावं शशीला समजेना. इकडं चंद्रासुद्धा उठत नव्हती. आणि तो उगीच सगळ्यांकडे बघायचा आणि हसूनच म्हणायचा, ती झोपली आहे ना म्हणून, तिला झोपच सहन होत नाही, लगेच झोपते. आणि एकदाचा कसा बसा सगळ्यांना उत्तर देत नजरा टाळत खोलीजवळ आला आणि तिला उतरवली आणि म्हणाला, चंद्रा उभी राहा. तशी ती त्याच्याच अंगावर कोलमडली. शशीनं पुन्हा एका हाताच्या मिठीत तिला पकडलं आणि दुसऱ्या हातानं कुलूप उघडलं आणि तिला घेऊन गेला आतमध्ये आणि बेडवर झोपवली. तरीही चंद्रा आता व्यवस्थित झोपलीच नाही. तिचा पदर अस्ताव्यस्त झाला होता, साडी गुडघ्याच्या वर गेली होती आणि तिचे गोरे गोरे पायाच्या पेंढळ्या बघून शशीच्या काळजात पुन्हा आग लागायला सुरुवात झाली. आणि तो पुन्हा झोपलेल्या चंद्राकडे टक लावून बघायला लागला. आणि खरंच पांडू म्हणतो तसं करायला काय हरकत आहे, असं त्याचं एक मन म्हणायचं. चंद्रा खरंच चांगली मुलगी आहे, पण अशी कोणती गोष्ट आहे जी मला तिच्या इतक्या जवळ जाऊन अडवते? मी गुन्हेगार आहे, फरार आहे, कैदी आहे हे तुला सांगून टाकू का? आणि त्यानंतर तिचा जो काही निर्णय असेल तो मान्य करूया. हो, तसंच करूया. आणि किती बरं होईल, चंद्राशी मी हे सगळं बोलण्या अगोदरच मला ती भेटेल. कारण चंद्राच्याही अगोदर माझ्या आयुष्यात आलेली पहिली मुलगी म्हणजे तीच आहे, जिचं मी पहिलं चुंबन घेतलं. पण ती जर भेटली तर चंद्राचं काय? चंद्राला विसरून जावं लागेल, असा गोंधळ पुन्हा शशीच्या डोक्यात उडाला. आणि त्यानं आता थोडंसं अवघडल्यासारखं करतच तिची साडी व्यवस्थित केली, तिला व्यवस्थित झोपवलं आणि स्वतः खाली चटईवर झोपला. पण बेडला अगदी चिकटून झोपला, जेणेकरून चंद्रा जरी खाली पडली तरी तिला जमिनीवर पडावं लागणार नाही. पडली तर त्याच्याच अंगावर पडणार आणि तिला लागणार नाही. आणि सकाळ झाली. शिक्रापूरमध्ये इनामदारांच्या वाड्यावर मानसिंग पाटलाचा मुलगा जयसिंग पाटील गेला. शशीनं आपल्या वडिलांचा खून केला म्हणून त्याला शशीचा राग आला होता आणि शशीचा खून करून बदला घ्यायचा होता. जेव्हा 3 वर्षापूर्वी हे सगळं घडत होतं तेव्हा तो मुंबईमध्येच होता शिकण्यासाठी. आणि हे सगळं कळल्यानंतर शशीचा राग त्याच्या डोक्यात गेला होता आणि त्याला धडा शिकवायचं, इनामदारांचा उरला सुरलेला वंश मिटवून टाकायचा असं त्यानंही ठरवलं होतं. आणि मानसिंग पाटलाच्या चितेसमोर शपथ घेतली होती. याचा अर्थ शशीचे शत्रू अजून संपले नव्हते. जयसिंग पाटील शशी कधी समोरासमोर येतं याचीच वाट बघत होता. शशी जेलमधून फरार आहे याचा अर्थ कधी ना कधीतरी वाड्यावर चक्कर टाकणारच असं त्याला वाटायचं. आणि तो त्याची माणसं वाड्यावर पाळत ठेवून होती. मग असेच काही दिवस गेले. चंद्रा आणि शशी एकत्र होते पण अजून एकमेकांसमोर मनातलं काही बोलले नव्हते.
शशीची अडचण तर त्याला माहीतच होती आणि चंद्रा मुलगी असल्यामुळे स्वतः होऊन बोलणार नव्हती. मग आज वर्ल्ड कप होता क्रिकेटचा. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगत होता. शशीकडे टी व्ही असल्यामुळे परसू, नरसू आणि आणखीन काही मुलं घरात येऊन गर्दी करून बसली होती. आणि नेमका शशी बाहेरून अचानक दुपारीच आत आला आणि ही सगळी पोरं बघितली आणि तो चकितच झाला. आणि ही चंद्रा मात्र सगळ्याला सरबत दे, पाणी दे, चहा करून दे असं करत होती. शशीला आता हे नाही आवडलं आणि तो मला, हे काय आहे, तू या सगळ्यांना आत का घेतलंस? मी दरवाजा लावून घेत होतो ना. चंद्रा म्हणाले, अरे बघू दे की त्यांना, बघ किती खुश आहे ती, आणि तू सारखा सारखा बाहेर असतोस. मला पण आपलं काही काम करू वाटत नाही, जास्त कामही नसतं आणि मला टी व्ही पण बघू वाटत नाही. मग त्यांनी बघितलं तर काय बिघडलं? आणि तो परसू नरसू किती चांगली पोर आहे ती. मला लय हसवतात ते दोघं. आणि तुला सांगू का, त्यांचं आणि माझं लय जमतं अशी चंद्र म्हणत होती. आणि शशी चकित होऊन म्हणाला, काय म्हणजे मी इथे नसताना ते रोज तुझ्याशी बोलतात का? चंद्रा म्हणाली, हो. मग काय मी भूत आहे की काय तुम्हाला कोंडून जायला? मला पण करमत नाही. आणि त्यांना काम असलं की ते कडी उघडून येतात, टी व्ही बघतात, गप्पा मारतात आणि पुन्हा कडी लावून निघून जातात. आणि शशीनं पुन्हा संशयित तिला म्हणाला, काय काय काम असतं त्यांचं तुझ्याकडं आणि ते रोज येतात का? चंद्रा थोडंसं आठवून म्हणाली, रोज असं नाही म्हणता येणार, पण रोजच म्हणावं लागेल कारण दिवसातनं 1-2 चक्कर होते त्यांची. तसं आता शशीला फार राग आला. तरीही तो तिला म्हणाला, मग ते आल्यावर तुम्ही काय काय करता? म्हणजे तू कुठं असतेस, ते कुठे असतात? चंद्रा म्हणाली, हे काय इथेच या बेडवर. कधी कधी जास्त जण आले ना टी व्ही बघायला तर खुर्च्या संपतात ना, मग परसू नरसू मी इथेच बेडवर बसलेलो असतो. आणि शशीनं आता टेन्शन येऊन डोक्यावर हात मारला. या तरुण मुलांसोबत ही मूर्ख मुलगी गावंढळ कुठली बेडवर बसते, तिला अक्कल कशी नाही, असं म्हणून तो वैतागला आणि थोडासा चरकला सुद्धा. तशी काही जमिनीवर बसलेली लहान मुलं म्हणाली, ओ दादा बाजूला सरका, मध्ये मध्ये कशाला येत आहे? तशी चंद्रा शशीला म्हणाली, तू इकडे ये बरं, त्यांना टी व्ही बघू दे. आणि शशी बाजूला सरकला आणि चंद्रा म्हणाली, आणि तुला माहीत आहे का, आम्ही एक डाव पण खेळतो, त्यांनीच शिकवलं मला, लय मज्जा येते डाव खेळायला. तर रात्रीला उशिरा येतच ना घरी, मग ते माझ्याजवळच थांबतात. तसा शशी आतून हादरला आणि म्हणाला, डाव? कसला डाव? कसली मज्जा? आणि शशीच्या डोक्यात नको नको ते विचार यायला लागले. चंद्रा म्हणाली, त्यांनी मला पत्तबी खेळायला शिकवलं आणि त्याचा पण डाव खेळतो र, लई मजा येते. आणि हे ऐकलं तसं शशीला राग आला. तशी समोरून क्रिकेटरने सिक्सर मारला आणि सगळी मुलं टाळ्या वाजवून हसायला लागली. आणि शशीनं तिकडं बघितलं आणि आता मॅच अंतिम टप्प्यात आली होती. आणि चंद्रा म्हणाली, पण तू जाणार आहेस का परत, का थांबणार आहेस? जाणार असशील तर लवकर जा. शशी थोडा रागात म्हणाला, का आता मला का घालवतेस, तुला माझी अडचण होते का? आणि चंद्रा हसून म्हणाली, तसं नाही र, ही मॅच झाली ना की आम्ही पत्त खेळणार आहे, मग तू जातो का आत्ताच? आणि शशी तिच्यावर चिडून म्हणाला, पाणी आण मला, आता मी कुठेच नाही जाणार. असं म्हणून एका खुर्चीवरून पोराला उठवलं आणि स्वतः बसला शशी. त्याला खरंच आता बाहेर जायचं होतं, पण त्यानं ते कॅन्सल केलं. आणि चंद्रानं मोठा तांब्या भरून त्याला पाणी दिलं. आणि तिथंच बेडवर परसू नरसूच्या शेजारी बसली. ती मुलं काहीशी तिच्याच वयाची होती आणि त्यांच्या खांद्यावर हात टाकून ती हसत होती. तसा शशी आणखीन चिडला आणि तिला म्हणाला, चंद्रा इकडे ये, तिथे बसू नकोस, इथे माझ्या शेजारी खुर्चीत बस. असं म्हणून त्यानं त्याच्या शेजारच्या खुर्चीतनं एक मुलगा उठवला आणि खाली बसवलं त्याला. आणि तो मुलगा शशीला थोडासा नाक फुगून म्हणाला, ओ दादा बसू द्या की, थोडीशीच मॅच राहिली, का असं करताय, सारखं इथनं तिथं तिथनं इथं, कशाला घरी येता हो तुम्ही, जास्त रात होईपर्यंत बाहेर थांबता तेच बरं असतं. अरे अरे देवा, हे ऐकून तर शशी आणखीन चक्रावला. म्हणजे सगळ्यांना माहीत झालं की मी रात्रीपर्यंत घरी नसतो आणि मग हे सगळे इथे येतात का? बापरे, हा परसू नरसू तिच्या इतके ओळखीचे आणि हक्काचे कधी झाले, हे कशी हात लावू शकते इतर पुरुषांना? असं म्हणून शशीचा तीळ पापड होत होता.
आणि लगेच पहिल्या मुलाची बाजू घेत दुसरा मुलगा म्हणाला, नाहीतर काय, हे नसतात घरी तेच बरं असतं. किती खडूस आहेत ना, बघूच देत नाहीत. कशाला घरी आले काय माहीत. यांच्या घरी टी व्ही आहे म्हणून लय भाव खातात. असे सगळेजण शशीला बोलत होते. आणि हे ऐकलं तसं शशी आणखीन चिडला आणि म्हणाला, हे काय आहे, माझंच घर आणि माझ्याचीच अशी भाषा. या चंद्राला सगळ्यांना घरात बोलून मला परका केला. आणि झालं, सगळे आता टी व्हीकडे टक लावून बघत होते आणि श्वास रोखून धरले होते सगळ्यांनी, कारण शेवटची ओव्हर शिल्लक होती. ऑस्ट्रेलियाकडे बॅटिंग होती, जिंकण्यासाठी काही रन हव्या होत्या. शेवटी 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 रन, असा अतितटीचा सामना रंगला होता. सगळ्यांचं लक्ष तिकडं होतं आणि सगळ्यांनी श्वास रोखून धरले होते. आता बरीचशी मुलं डोळे झाकून हात जोडून देवाला प्रार्थना करत होती. आणि त्यांचं हे क्रिकेटचं वेळ बघून शशीला फारच आश्चर्य वाटलं. काम धंदा सोडून काही मूर्खासारखं नादी लागलेत असं तो मनातच म्हणायचा. आणि आता झालं, शेवटच्या बॉलवर 6 गेला आणि भारत हरला, ऑस्ट्रेलिया जिंकली. सगळी मुलं निराश झाली आणि रडायलाच लागली. आणि शशी सगळ्यांना म्हणाला, झालं ना आता, हरली ना मॅच, चला फुटा इथनं आणि पुन्हा यायचं नाही. तशी ती मुलं त्याच्याकडे फार रागात बघत होती, खाऊ की गिळू अशा आविर्भावात. त्यातच एक पोरगं म्हणालं की, किती आपिसा माणूस आहे हा, कशाला घरी आला, त्याच्यामुळं मॅच हरली. आणि शशी त्याला दात ओठ खात हात उगारून म्हणाला, आता निघतोस का, पळ, आणि पुन्हा अजिबात इथे यायचं नाही. दुसरं एक जण पोरगं म्हणाले, येणार येणार, घरी येऊ नकोस तू. आणि शशीला तर समजेच ना की इतकं हक्क कसा दाखवता त्या घरावर. या चंद्रानं प्रत्येकाला घराची दारं उघडी करून दिली. वेडपट कुठली. आता सगळेजण गेले आणि शशीनं दरवाजा लावला आणि तिला म्हणाला, हे काय आहे, तुला काही अक्कल आहे की नाही. हे तुला गावाकडचं घर वाटलं का, प्रत्येकाला दरवाजा उघडून द्यायला. आणि सगळा दरवाजा उघडा ठेवतेस, मी बाहेरून लावून जातो तरी उघडायला सांगतेस ना. आता उद्यापासून मी कुलूप लावून जाणार. तशी चंद्रा बेडवर मांडी घालून हिरमुसवून बसली होती. तिला फार दुःख झालं होतं, जणू कोणी घरातला माणूसच मेला आहे अशी मरणकळा तिच्या चेहऱ्यावर आली होती. आणि शशी तिला रागात म्हणाला, चल उठ, माझ्यासाठी चहा कर. आणि चंद्रा म्हणाली, आता नाही मिळणार चहा, आज काय खायचं नाही प्यायचं नाही. शशी म्हणाला, का, आता मला चहा पण देणार नाहीस की काय तू करून. चंद्रा त्याला चिडून लय वंगा तोंड करून म्हणाली, बघितलं ना भारत मॅच हारला. आणि ती सगळी पोरं किती रडत होती. सगळ्यांना किती किती वाईट वाटलं. कोणीच आज जेवणार नाही आणि तुला चहा प्यायचा सुचतोय होय. मला पण काही करू वाटत नाही, आज कुणाच्याच घरात चूल पेटणार नाही. लय उदास वाटायला लागले बघ. आणि मॅच झाल्यावर आम्ही डाव खेळणार होतो पत्त्याचा, तो पण राहिला. तू कशाला आलास रे घरी, खरंच तुझा पायगुण चांगला नाही. तू नव्हता तेव्हा भारत मॅच जिंकायचा आणि तू आला की हरला. आणि आता कुणी बी टी व्ही बघायला येणार नाही असं म्हणून ती नाराज झाली. आणि जणू काही घरातला एखादा माणूसच गेला आहे आणि ती दुखावटा पाळते असंच करत होती. आणि शशीनं आता फार वैतागून हातातला तो भला मोठा पाण्याचा तांब्या टी व्हीवरच फेकून मारला आणि खळकन टी व्ही फुटली. तशी चंद्रा फार घाबरली आणि आतल्या खोलीत पळून गेली.